भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरने मोठा इतिहास रचलाय। मनू भाकर आणि सरबजोत सिंग या भारतीय जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय। मनू आणि सरबजोत यांनी 10 मीटर एअर पिस्तल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे आणि याआधी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक पटकावलंय। तर ऑलिम्पिक मेडल जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे। तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने 2 पदके जिंकलेली नाहीत। दरम्यान मनू भाकरच्या या यशाबाबत सुप्रसिद्ध नेमबाज विश्वजित शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। मनू भाकरनं जे यश मिळवलंय त्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेमबाज विश्वजित शिंदे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की ज्या पद्धतीचं यश मिळवलंय, एकतर भारतामध्ये पहिली महिला अशी खेळाडू आहे की जिला ऑलिम्पिकमध्ये 2 अशी पदकं मिळालीत। काय पहिली प्रतिक्रिया तुमची? निश्चितच तुम्हाला माहिती आहे का, ती पहिल्या तयारीपासूनच अगदी तयारीत आली होती। तिला पूर्ण खात्री होती आपण पदक जिंकणार, त्याची तिने तयारी केली होती आणि 1-2 वर्ष नाही, सलग 4 वर्ष तिने या पदकाची वाट बघितली आहे। गेल्या वेळेला पण तेवढी ती काबिल होती आणि आता तर गेल्या वर्षभर ती जसपालकडे म्हणजे तिच्या जुन्या कोचकडे प्रशिक्षण करते, जो स्वतः ऑलिम्पियन होता आणि आज त्या दोघांनी मिळून चमत्कार दाखवला। याच्या पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये आणि किंवा पुढच्या स्पर्धांमध्ये आम्ही आणखीन भरपूर पदकं मिळवू आणि सेम महाराष्ट्रामध्ये असंच होणार आहे। एकूणच काय तर जे आपण स्वप्न बघत होतो ना, ती प्रत्यक्षात उतरत आहेत आणि आता फक्त मनू भाकरनं खातं खोललंय। उद्या कदाचित तिची हॅट्रिक होईल असाही विश्वास या ठिकाणी या सगळ्या खेळाडूंना वाटताना पाहायला मिळतो। संदीपसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।